एकदम अंगा हे इकडनं घे. बुलढाण्यातल्या मच्छिंद्रखेड गावातल्या दलित महिलेची ही व्यथा. संतोष भारांबे यानं गावातल्या सविता सासाने या महिलेला असं अमानुषपणे मारलं. संतोष भारांबेनं सविताला स्वतःच्या शेतात काम करायला सांगितलं. सवितानं नकार देताच तिला खाली पाडलं आणि शिवीगाळ करत तिला बेदम मारहाण केली. इतकंच नव्हे तर 80 वर्षीय तिच्या सासऱ्याला मारहाण करायला त्यानं मागं पुढं पाहिलं नाही. संतोष मुरले त्याने एकदम मला आवाज दिला, येवा इकडे म्हणे. म्हटलं काय म्हणतो तू? मग मी गेली तर म्हणे हा धुरा सारखा कर. म्हटलं का तू कर. म्हटलं मानवरा घरी नाही. म्हटलं तुम्ही माझ्या झाड. म्हटलं मला कसं छातून राहिलं बापा. म्हटलं त्यानं हात धरला असा खरकन ओढला आणि ओढून शेने खाली पाडलं. मला लावलं एकदमच मार जोड करणं शेडसाड केली अशी तोडलं मला इकून तिकून कवट्यात धरून शेनी. मग मी पळत निघली. म्हटलं सोड मला. मा सासरा आला. मा सासऱ्याला त्यानं धकडून दिलं. बदकन पडला मा सासरा बी. मग म्हटलं मी गावात चालली आता. संतोष भारांबे याच्या विरोधात जलंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल न करता चक्क सविता सासाने आणि तिच्या सासऱ्याविरोधात गुन्हा नोंदवलाय. आरोपी संतोष मोकाट असून दलितांना जिवे मारण्याची धमकी देतोय. तिच्या शेत शेजारी संतोष मुरलीधर भारांबे याने त्याचा शेतीचा जो बांध टाकलेला आहे तो सरकार करून दे या कारणावरून त्यांची बोलचाल झाली. सविता आणि तिचं कुटुंबीय सध्या दहशतीखाली जगत आहे. तिच्या मुलीचं शाळेत जाणंही बंद करण्यात आलंय. आता सविताच्या बाजूनं सामाजिक संघटना पुढे सरसावल्यात. किमान पोलिसांनी तरी आम्हाला न्याय द्यावा. या महाराष्ट्राच्या सरकारच्या गृह खात्याने दलितांचा आवाज ऐकावा आणि दलितांना त्यांनी संरक्षणाची भूमिका जर घेतली नाही तर याची फळं रस्त्यावर येऊन आम्ही सरकारला चाखायला लावू. तेवढी धमक आंबेडकरी जनतेमध्ये आहे. समाजात कितीही जागृती झाली तरी दलितांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. तेव्हा दलितांवर अत्याचार रोखण्याबाबत वेळीच दखल घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई.